ही नुसती घोषणा देऊन चालणार नाही, आचरणामध्ये आणावं लागेल. गो हत्या काही लोक मोर्चे काढतात बघा तुम्ही, दारू बंदी झालीच पाहिजे आणि यांच्यात कमरात दारूच्या बाटल्या आहे. विठ्ठला गो हत्या बंद करून ती पॅम्पलेट मध्ये लिहिल्याने गो हत्या बंद होईल का? मुसलमानाची काय चुकी? हिंदूने जर मुसलमानाला गाय दिली नाही तर काय त्याची काही फॅक्टरी का गाय तयार करायची? एक सांगू का तुम्हाला खरोखर गो हत्या बंद करायची का? माझा छोटासा मंत्र घ्या, जर गो हत्या बंद नाही झाली तर कीर्तन करणं सोडून देईल मी. उद्यापासून निर्णय बदला. तुमच्या गावामध्ये ढोराचा बाजार कुठं भरतो? बीडला आहे ना? कोणच्या वारी? मंगळवारी. राईट. मंगळवारी काय करा माता भगिनी, तुम्ही बीडीच्या जर असाल, खरोखर तुम्हाला आपली गो माताची जर सुरी वाचवायची असेल तर एक माझं लक्षात ठेवा की सडके कांदे बटाटे आणण्यासाठी मंगळवारी बीडच्या बाजारामध्ये जाऊ नका. तुम्ही कमराला असे चांगले घासून इळे असे कमराला घेऊन जा. आणि तुम्ही नऊ तरुण मंडळीनं हिंदूंनो चांगल्या फरशा कोरडी घासून बाजारात न्या आणि चांगलं निरीक्षण करून बघा. जर हिंदूला गाय दिली तर ठीक. एखादे हिंदूना जर खाटकाला गाय जर विकली, अरे एक दोन हिंदूची हातपाय तोडले तर खाटी बाजारामध्ये थांबणार नाही. त्या बात आहे. माहिती तुम्हाला छत्रपती शिवाजीच्या काळामध्ये औरंगजेबचे हातपाय तोडे ना लाखो त्या ठिकाणी फौज पळाली. भागो बोले हिंदू को मार रे तो आपला क्या सच्चा है. धर्माचे पालन आता मी तर म्हणतो रामाच्या काळामध्ये पशु प्राण्याने हिंदू धर्म सांभाळला. हो झोप मोडी झोप एक एवांगेरानं कुंभकर्णाची काय नाव होतं त्याचं? काय नाव होतं मंडळी? टाळकरी सोडून आता रोज फवारणी चालू आहे ना तुम्हाला. आमच्या रामदास शुभाने रोज फवारणी आहे. तुमच्या बॅटरी चार्ज करण्यासाठी एक त्या ठिकाणी एंट्रीचे ढोस आहे रोज. मी तर म्हणतो जास्त आजारी गाव आहे तुमचं. काही काही ठिकाणी एकच कीर्तन आहे पण 3-3 डोस आहे. तर ज्याला जसं औषध लागेल तसं आहे. नुसतं कीर्तन म्हणलं नाही, ज्याला जे लागेल ते आहे. विठ्ठला मी तर म्हणतो हे नाम सप्ताह म्हणजे डाऊन झालेली बॅटरी चार्ज करणे. फवारणी असते फवारणी. ते शेतकरी काय करतो? कापसावर फकडी पडवून म्हणते किड्याला मारण्यासाठी फवारणी मारतो. फवारणी शब्द माझ्या लक्षात राहत नाही, एवढं आठवून द्यायचा. काय मारण्यासाठी? किडे. काय मंडळी? जर जोराने बोलतो ना काय? हा इतका शब्द मला सांगायचं बरं. तो शेतकरी काय करतो? किडे मारावं म्हणून असं पॉवरफुल एंट्री आणतो फवारणी मारतो त्या झाडावर. पण ते किडे इतके शहाणे हे. कोण? किडे. त्याने तिकून फवारणी मारली तर ते मुदत वाढवून घेतात, असे आपले मानाखाली घालतात. कोण मानाखाली घालतात? किडे. किड्याला माहिती आपल्या थोबाटा जर एंट्री गेली तर आपण कोणा किडा म्हणून जिवंत राहणार नाही. अशी फवारणी मारतो शेतकरी आणि आपल्या घरी जातो. शेतकऱ्याला वाटतं आता नक्कीच किडे मरले असतील, आपले कापूस चांगला येईल. पण ते किडे इतके हुशार आहे की शेतकरी बंधाऱ्याच्या बाहेर गेला ते किडे असे डोकून पाहतात का सगळ्या कापसाला सत्य ना कोण डोकून पाहतो? किडे तुम्ही काय वाटत देऊ नका. आता शरीर म्हणजे झाड, चित्त म्हणजे फूल, काम क्रोध म्हणजे आजार, कीर्तन म्हणजे एंट्री. विठ्ठला म्हटलं की हिंदूचा पहिलाने भूत दया गाई पशुचे पालन पालनिया जीवन वना माझी पहिला धर्म. हिंदूचा दुसरा मी म्हटलं की तुळशीने आपला विषय राहिला होता. वान नेराला धरलं कुंभकर्णाने, त्याचं नाव होतं गंध माधव. बरोबर आहे ना? माझा विषय कशावर चालला माहितीये का? माझा मुद्दा काय आहे की पशु प्राण्याने आपला पक्ष सोडला आणि रामाच्या काळामध्ये आपला धर्म सांभाळला. पण त्या कुंभकर्णाने सांगितलं की गंध माधव मरायचं का जगायचं रे? तर मराय कोणाला वाटतं? आपल्याला वाटतं का आपल्याला अटॅक यावा, आपल्याला कॅन्सर व्हावा असं वाटतं कधी? पण झाल्याशिवाय राहत नाही, आपल्या हातात नाही. आपल्याला चांगलं जावं वाटतं
दुसऱ्यापेक्षा श्रीमंत व्हावं, खायला चांगलं, प्यायला चांगलं, बसायला चांगलं, उठायला चांगलं, राहायला चांगलं, सुख मजामध्ये असावं, पण हे आपल्या मराव वाटत नाही, पण मरण आल्याशिवाय राहत नाही आपल्या हातामध्ये नाही. कुंभकर्ण म्हणे कार्य म्हणले गंधबाज मरायचं का जगायचं, ते म्हणे जगायचं. एक आठ म्हणली रामाचा पक्ष सोडून दे माझ्या रावणाच्या पक्षामध्ये. तो काय म्हणतो, तुला का नाही 20व्या शतकातला नेता वाटला का काय पक्ष बदलायला. तो कोण सांगितलं, पक्षी म्हणतो राम मरे जब हम मरे, अरे मरने की धमको कुंभकर्ण किसको देता, मरण माझे मरून गेले. माऊलीचे ज्ञानेश्वरीकडे चला, तैशेने शरीरे शरीराने सरे किंबहुना झाले चिरा पडे. मरणाची भीती कोणाला देतो, तुकडे तुकडे केले कुंभकर्णाने, पण त्याने आपला धर्म सोडा, आपला पक्ष सोडा नाही. आणि आता तुम्ही तर सकाळी तर म्हणजे शिवसेनात होतो, दुपारात म्हणजे राष्ट्रवादीत गेलो. विठ्ठला घरामध्ये तीनच माणसं पण 3 ताराचे, बायको पाहिले राष्ट्रवादी, नवरा पाहिला पंजाचं ताट पाहिलं जय भवानी भरपूर पेवानी. मी तर म्हणजे काही काही लोकांनी शिवाजी महाराजचं नाव बदनाम केलं. महाराज काय सांगा तुम्हाला, अरे शिवाजी महाराजचं नाव त्यांनीच रघुवीच्या गळ्यामध्ये माळ आहे. इकडं तर जय भवानी जय शिवाजी यांचे काळे धंदे बारदेरची दुकान. हे शिवाजी महाराजांनी हे काम केले का बाबा? अरे शिवाजी महाराजांसारखा राजा या भारत देशामध्ये पैदा झाला नाही, पुन्हा दुसरा कोणी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वेळा आमच्या तुकोबारांच्या कीर्तनाला हजर असायचे. विठ्ठला राजा असावा शिवाजी सारखा, संत असावे तुकोबाराय सारखे. आता पोपटकरची संत आहे, संताचा उताराला मी तो म्हणतो दगड काढ त्याच्या खाली बुवा निघून राहिला. गुरु 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 चालू जिका म्हणून राम झाले बुवा. आता मी तर म्हणतो बिना भांडवली धंदा, कीर्तन म्हणजे बिना भांडवली धंदा. 5 पैसे त्याला खर्च नाही. 2-3 ह्या महाराजाचं पाठ केलं तर त्या महाराज झाला कीर्तनकार. कीर्तनकाराचे राहते अभंग पाठण, टाळ करायचे राहते, कडे येतात. अभ्यास पाहिजे मला. आता पार्था सर्व कर्म नियुक्तन. एक दृष्टांत सांगतो, सेवावरती घेतो. शाळेमध्ये नागर साहेब माणसाने पाहून पाहून पारमार्थ करू नये. अरे लक्षामध्ये पाहून पाहून परमार्थ करून, जर पाहून पाहून केलं तर धोका झाल्याशिवाय आपली देखा देखी लिया जोग नाही ज्ञान ज्ञान ते करम का भोग. तुकोबारा का म्हणता, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबारा म्हणता अनुभव अनुभव आले अंगात ते ही जग गीताशी. शाळेमध्ये नादर साहेब आले, असं काटत होतं मोठ्या घरचं. मी तर म्हणजे काही काही मास्तर शिकून रिटायर झाले तर हल्ला पहिल्याच वर्गात. एवढा ढोक काढतो, काहीच येत नव्हतं त्याला. नागर साहेबांनी प्रश्न केला शाळेमध्ये, गुरुजी या मुलाला काय शिकवलं? म्हणजे बघा ना परीक्षा घेऊन. नागर साहेबांनी प्रश्न केला त्या मुलाला, काय म्हणले बाबा? म्हणले काय गुरुजी? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? आता मास्तरनं शिकलत नाही ते काटतं काय सांगत. पाहून पाहून केलं फजित होत असतं त्याच्याविषयी चालला. ते गुरुजी हुशार होतं, ते एक कोपऱ्यात गेले शाळेत, असं किल्ल्या दाखवल्या कमराच्या. ते पोरांनी पाहिले वा साहेब म्हणे सांगू का? म्हणे सांग. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला. म्हणे राईट. बाळा कोण्या किल्ल्यामध्ये झाला? मला गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यामध्ये झाला. असं दुःख केलं का नाही ते साहेबांनी ते काट रेटून आणलं. गाढवा म्हणजे कमरेच्या किल्ल्यात होत असतो का जन्म? हे गेले गुरुजीकडे, म्हणले सर प्लीज, म्हणले तुम्ही इतके विद्वान आहे, म्हणले सर मग तुमचा जन्म कधी झाला मला सांगा. मी काटता लागला विद्यार्थी गुरुजीला विचारायला. ते माझ्या जन्माशी तुला काय करायचं? माझा वाढदिवस साजरा करायचा.